सांग कधी कळणार तुला भाग अंतिम. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. ए जिजू, कसला इतका विचार करतोय? इकडे ये, केक कटिंग करूया. राज म्हणाला. चला, आजचा पहिला केक. आणि काय रे, ब्लॅक फॉरेस्ट का नाही आणला? तुला माहीत आहे ना, मला तोच आवडतो. रिया म्हणाली. अगं, तोच आणणार होतो, पण नेमका तो आत्ता नव्हता तिथे. ह्या वर्षी धकवून घे ना. राज तिला म्हणाला. चल ठीक आहे, म्हणून तिने केक कट केला. सुसॅनने तिला भरवला, पण त्याने विश नाही केलं. रियाला थोडं नवलच वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. चल, गिफ्ट कुठे आहे माझं? रिया त्याला म्हणाली. सॉरी, विसरलो. आणि मी आहे तुझ्या आयुष्यात इतका मोठा. तुला अजून काय हवं? राज म्हणाला. हे बघ, भाषण नको, गिफ्ट काढ पटकन. रिया म्हणाली. काय यार दिदू, तू थोडाही दम नाही निघत. घे. त्याने तिच्या समोर ठेवलं. रियाने पटकन ओपन केलं. डायरी? सुसॅनने चमकून पाहिलं आणि मनातच म्हणाला. कशाला आणली बाबा ती डायरी? आधीची एक डायरी होती आणि ती कमी होती का भांडायला? रियाने पण सुसॅनकडे पाहिलं. त्याने लगेच नजर वळवली. आवडली ना? हो. प्रश्न आहे का? खूप सुंदर, अगदी कामाची गोष्ट दिली. राजला जाण्याची घाई होती. तो सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. रिया आणि सुशांत आपल्या रूममध्ये गेले. रिया, त्याने आवाज दिला. काय? रिया म्हणाली. हॅपी बर्थडे. सुशांत म्हणाला. थँक्स. रिया म्हणाली. सॉरी, म्हणजे माझं चुकलं. मला माहिती नव्हतं की आज तुझा वाढदिवस आहे. आणि ह्या वेळेस खरंच माझी चूक आहे. खरंच सॉरी रिया. नाही रिया, नसेल आठवत म्हणून काय झालं? पण अगं, मला कळायला हवं होतं किंवा आधी माहिती काढायला हवी होती. सॉरी, पुन्हा असं नाही होणार. आणि आज तुला गिफ्ट म्हणून काय मागायचं ते माग. बघ बरं, विचार कर. रिया त्याला म्हणाली. अगं खरंच, तू आज जे मागशील ते तुझ्या समोर असेल. तू मागून तर बघ. आणि हा सुशांत जो बोलतो तो करून दाखवतो बरं. नको, जाऊ दे. नाही देणार तू मी जे मागितलं ते? ती म्हणाली. तू मागून तर बघ. सुशांत तिला म्हणाला. ती त्याच्याजवळ आली. त्याच्या डोळ्यांमध्ये बघून म्हणाली. फक्त आजच्या दिवसासाठी माझा पूर्वीचा सुशांत होशील? माझा नवरा सुशांत, जो हरवला आहे. बस फक्त एकच दिवसासाठी? तो म्हणाला. का? आज जर तू कायमच्या म्हणाली असतीस तरीही चाललं असतं. नको, असं समोरच्याची इच्छा नसताना जबरदस्ती नाही करू. तू फक्त एक दिवसाची इच्छा पूर्ण कर. मी त्या आठवणीनं आयुष्य काढू शकते. मी पुन्हा काहीही नाही मागणार. तो तिला आणखीन जवळ ओढीत म्हणाला. ठीक आहे, केली तुझी इच्छा पूर्ण. खुश? ती मात्र आता त्याच्या डोळ्यांमध्ये स्वतःला शोधता हरवून गेली. आज सुशांत तिला त्या सगळ्या जागी घेऊन गेला जिथे ते आधी गेले होते. त्याने डायरी वाचली म्हणून त्याला ते सगळे ठिकाण माहीत होते. शेवटी ते त्या मंदिराजवळ आले आणि त्याच टेकडीच्या खाली बसले. रिया, तुला आठवतंय? आपण या आधीही इथे आलेलो आहोत. सुशांतीला म्हणाला. हो, कसा विसरेल मी तो दिवस. इथेच तर आपल्या दोघांनाही रिअलाईज झालं होतं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे ते. पण एक मिनिट, तुला कसं काय आठवलं हे? तुझ्या डायरीमुळे. तो जीभ चावत म्हणाला. हां, तू वाचली ना? पण काय रे, असं पर्सनल वाचू नये ना? मला वाचनाची आवड आहे ग. कधीपासून सुशांत? मला तर वाटतं की तू फक्त माझी डायरीच वाचतो, दुसरं काहीही नाही. या आधीही तू असं केलेलं आहे. हो, पण ह्या वेळेस वाचली ते एका दृष्टीने चांगलंच झालं. गरजच होती याची. म्हणजे मला नाही कळालं. रिया गोंधळून म्हणाली. अगं, कारण तू तुझ्या मनाची अवस्था मला सांगितली नसती आणि आपलं सध्याचं रिलेशन पाहता आपल्यात संवाद कधी झालाच नसता. मग तुझ्या मनात नेमकं काय चाललं हे मला कधीच कळालं नसतं. रिया, मला मनातलं कळतं, पण तू नेहमीच माझ्यासोबत असतेस असं नाही ना? रिया काहीही बोलली नाही. ती फक्त ऐकत होती. रिया, तुझं एक चांगलं आहे. तू निदान लिहून तरी मोकळी होते. माझं तसं नाही. मला मुळात व्यक्तच होता येत नाही.
सुशांत, माहिती आहे रे मला हे. तुला कधीच व्यक्त होता येत नाही. तुला माहिती आहे का, डायरी वाचून मला एक कळालं की तुझ्या आयुष्यात सध्या जी काही अस्थिरता आहे त्याचं कारण मीच आहे. सुशांत म्हणाला. सुशांत, पण तूही ह्या गोष्टी मुद्दामून नाही केल्या. हो, पण काही गोष्टी तर माझ्या हातात होत्या. जसं की मी फक्त आईसाठी तुला घरात आणलं. म्हणजे इथे माझं चुकलंच. जर मी तुला ह्याची आधीच कल्पना दिली असती तर. तुझ्या मनाचा मी थोडाही विचार नाही केला. मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो. खूप स्वार्थी झालो होतो मी तेव्हा. रिया सॉरी, मला माफ करशील? सुशांत, काय बोलतोय तू? वेडा आहेस का? मला तेव्हा वाईट वाटलं, पण तुझी परिस्थिती मी समजू शकते. आणि नंतर मी समजावलं स्वतःला. हो, पण त्यावेळी त्रास झालाच ना. आणि आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहण्याचं दुःख काय असतं हे मला आत्ता कळालं. जेव्हा मी तुझ्यापासून 10 दिवस दूर राहिलो ना, तेव्हा. खूप कठीण असतं गं आपल्या माणसापासून दूर राहणं. रिया, तू इतक्या दिवस कसं सहन केलंस? मी तर 10 दिवस पण नाही राहू शकलो. त्यावेळेस तू सुखरूप आहेस हेच खूप होतं माझ्यासाठी. आणि एक आशा होती की एक दिवस सगळं नीट होईल. जिंकलीस तू आज. तुला माहिती आहे का, मी सतत तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी न स्वीकारण्याच्या मागेही हेच कारण होतं की मला जर सवय झाली तर. आणि मला तू समोर नसली की करमत नसायचं. तू थोडीही इकडे तिकडे गेली की माझा जीव टांगणीला लागायचा. म्हणजे तुला थोडंही काही झालं तर मी नाही सहन व्हायचं. सुरुवातीला वाटलं की इतके दिवस सोबत राहून सवय झाली असेल म्हणून कदाचित. पण असं नव्हतं. जेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलो तेव्हा कळालं की ती फक्त सवय नव्हती, ते प्रेम होते. आणि मला कुठेतरी ते मनाला पटत नव्हतं. म्हणून तर मी तू समोर आली तो कधीतरी रागातून व्यक्त व्हायचा. मुळात माझी घुसमट होत होती. माझ्या भावना मलाच कळत नव्हत्या. आणि मग उगाचच चिडचिड, भांडण. पण आत्ता नाही. आता मला कळून चुकलं की मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सुशांत, आर यू सिरियस? म्हणजे मी आज मला माझा विश्वासच बसत नाही आहे की तू हे बोलतोय. तू आज काहीही नाही बोलायचं. मी बोलणार. तू फक्त ऐकायचं. अजून तर पुढचं सरप्राईज बाकी आहे. चल घरी जाऊया. अरे सुशांत, ऐक तर. नाही, तू चल. रियाकडे आज काहीच पर्याय नव्हता. त्याने घरी आल्यावर रियाला एक छान साडी गिफ्ट केली. सो रिया, होप सो तुला आवडली असेल. खूप सुंदर आहे हे. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की ही तू आणली आहे. मी बघू घालून लगेच? वेट, इतकी घाई नको. तू शार्प 8 वाजता तयार होऊन मला भेट. आपल्याला कुठे जायचे आहे का? ते मला माहीत नाही. तू फक्त दिलेल्या वेळेत तयार राहा. ओके बॉस, ती म्हणाली. सुशांत तिला सांगून निघून गेला. रियाला तर हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं. पण आजचा सुशांत हा वेगळाच होता हे नक्की. पण पुन्हा तिला लक्षात आलं, हे फक्त एका दिवसासाठीच आहे. उद्यापासून पुन्हा जर तो पूर्वीसारखाच वागला तर? नको, उद्याचा विचारच करायला नको आता. फक्त आजचा क्षण जगून घ्यायचा आणि मनाच्या पेटीत साठवून ठेवायचा, असं तिने मनाशीच ठरवलं. आणि तिने तयार व्हायला सुरुवात केली. ब्लू कलरची ती साडी, त्यावर ब्लॅक कलरची नक्षीदार बॉर्डर तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती. तिने त्यावर घातलेले नॉटेड ब्लाऊज, त्याने तर तिला एक वेगळाच लूक आला होता. त्यात तिने साडीवर मॅचिंग घातलेले फिदर इयरिंग्स, वन साईड घेतलेले मोकळे केस आणि तिचा तो बटरफ्लायचा टॅटू. हे सगळं पाहून तर कुणीही तिच्या रूपाच्या प्रेमातच पडलं असतं. तशी तिला मेकअपची आवड आणि आवश्यकता दोन्हीही नव्हती. तरीही तिने हलकासा मेकअप केला आणि ती आपल्या हाय हील सँडल्स घातल्या. इतक्यात तिथे सुशांत आला. रिया? त्याने रियाकडे पाहिलं आणि त्याची बोलतीच बंद झाली. रियाने त्याच्या हृदयाचा ठाव तर केव्हाच घेतला होता. आज त्याचाही लूक, ब्लॅक शर्ट, रोल्ड अप स्लीव्ज विथ ट्रिम बियर्ड आणि चेहऱ्यावर नेहमीचाच ॲटिट्यूड पाहून तीही काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. सुशांत तिच्या जवळ आला. त्याने फक्त हात समोर केला. तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या मागे काहीही न बोलता चालू लागली. तिला तो टेरेसवर घेऊन आला. चंद्राचा मंद प्रकाश
लुकलुकणाऱ्या चांदण्या, सगळीकडे लावलेल्या कॅन्डल्स, बॅकग्राऊंडला चालू असलेलं सायलेंट म्युझिक आणि कॅन्डल्स अँड फ्लावर्सनी डेकोरेट केलेला टेबल, त्यावर ठेवलेल्या प्लेट्स आणि हार्ड ड्रिंक, हे सगळं बघून रियाला तर विश्वासच बसत नव्हता की हे वास्तवात घडतंय. सुशांत, हे सगळं तू केलंय? आणि तेही माझ्यासाठी? माय गॉड, आय कांट बिलीव्ह. समोर जायचं की सगळं इथूनच बघणार आहेस? तो म्हणाला. ती समोर जाणार तितक्यात तिचा पाय साडीमध्ये अडकला आणि तिचा तोल गेला. तिचं एक हात सुशांतच्या हातात असल्यामुळे त्याने लगेच सावरलं. केअरफुल डॅमिट, तो म्हणाला. ती त्याच्या अत्यंत जवळ होती, इतकी की तिच्या हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते. ती ह्या वेळेस त्याच्या डोळ्यांमध्ये हरवून गेली होती. त्याच्या हातात तो उबदार स्पर्श तिला हवा हवासा वाटू लागला. त्यालाही ह्या वेळेस तिला अजिबात दूर करावंसं नाही वाटलं. बाहेरच्या हवेने तिचे केस उगाचच उडू लागले. त्यातले काही चेहऱ्यावर आले. त्याने आपल्या हाताने बाजूले केले आणि चंद्राच्या प्रकाशात तो तिचे सौंदर्य न्याहाळू लागला. काही वेळ तसाच गेला आणि दोघेही भानावर आले. सुशांत तिला टेबलजवळ घेऊन आला. ब्लॅक फॉरेस्ट केक. ती जवळजवळ ओरडलीच. तू आणला नाही? मी बनवला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून त्याला समाधान वाटला. मला वाटलं होतं की आधी तुला कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जावं. मग माझ्या लक्षात आलं की रियाला तर सगळ्यात जास्त माझ्याच हातचं आवडतं. मग मीच बनवलं. थँक यू सुशांत. धिस इज अमेझिंग. अँड सिरियसली, तुझ्या हातची चव कशालाच नाही. लेट्स कट द केक, तो म्हणाला. शुअर. तिने केक कट केला आणि त्याने भरवला. तिने त्यालाही भरवला आणि तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. ती बाजूला झाली. केक फार टेस्टी होता, ती उगाचच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाली. नो, व्हॉट आय टेस्ट नाऊ, इट इज स्वीटर दॅन केक. त्याच्या ह्या बोलण्यावर ती चक्क लाजली. सुशांतने डिनर सर्व केला. रियाने तर सगळं आवडीने खाल्लं. सुशांत, तू खरंच अमेझिंग आहेस यार. मला कधी जमेल हे सगळं? मी आहे ना, तुला काय आवश्यकता, तो म्हणाला. तेही आहेच. पण कसं जमतं यार, एक IITN असून? आवड महत्त्वाची, तो म्हणाला. रिया, एक विचारू? म्हणजे बघ हां, रागावणार नसेल तर. आज तू एक नाही 1000 प्रश्न विचार, ती म्हणाली. काल तू नायक पाहिला का? का नाही? तुझ्या डोक्यात एक दिवसाचा नवरा ही संकल्पना आली म्हणून विचारलं. आणि तो मिश्किल हसला. सुशांत, काय रे? तिलाही त्याच्या ह्या प्रश्नावर हसायलाच आलं. मला न रिया, खरंच तुझं काही कळत नाही हं. म्हणजे माणसाने जे मनात असेल ते बोलून टाकावं. प्रत्येक वेळेस मला डायरी मिळेलच असं नाही ना, तो थोडा गंभीर होत म्हणाला. मनातलं बोलण्याविषयी तू बोलतोय, ती म्हणाली. हो, कारण आज मी बोलणार मनातलं सगळं. तो तिच्याजवळ आला. तिचा हात हातात घेतला. तिची हार्टबीट्स वाढायला लागले. कारण सुशांत पुढे काय बोलेल हे तिला ठाऊक नव्हतं. रिया, मी स्वतःलाच ओळखलं नाही गं. म्हणजे मला तू सुरुवातीपासूनच आवडायची. पण मी सतत तुला टाळत होतो. सतत तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मी तितकाच तुझ्या जवळ येत गेलो. लोक चुकीचं म्हणतात की खरं प्रेम एकदाच होतं. असं नाही आहे रिया. उलट माझं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीवर प्रेम होतं. माझंच बघ ना, मी पुन्हा तुझ्याच प्रेमात पडलो. कारण माझं पहिलेही तुझ्यावरच प्रेम होतं आणि आजही तुझ्यावरच आहे. मला काहीही आठवत नसलं तरीही तू जवळ असली की आपलं काहीतरी स्पेशल रिलेशन आहे असा फील येत होता. पण नेमकं काय आहे हे कळायला बरेच दिवस लागले. आणि आत्ता मला कळलंय की मी नाही राहू शकत तुझ्याविना. आय लव्ह यू रिया, अँड आय डोंट वॉन्ट टू लॉस यू. अँड सॉरी फॉर ऑल माय मिस्टेक्स. आय नो दॅट मी खूप हर्ट केलंय तुला. पण आत्ता नाही. आजपासून एक नवीन सुरुवात करूया. इतक्या दिवस तुझा एकटीचाच प्रवास चालू होता. नाऊ आय वॉन्ट टू जॉईन विथ यू. शुड आय? तिने मानेनेच हो म्हटलं. तिला काय बोलावं काहीही कळत नव्हतं. तिच्या डोळ्यांतून फक्त अश्रू गळत होते. तेच त्याच्या हातांवर पडले. त्याने हळूच तिचे डोळे पुसले. सुशांत, धिस वॉज द बेस्ट गिफ्ट एव्हर. आज मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात अमूल्य गोष्ट परत मिळाली. आज कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपली.
त्याने तिच्या हातांवर किस केलं आणि ते दोघेही तिथून उठले. तो तिला रूममध्ये घेऊन आला. तीही खूप छान डेकोरेट केलेली होती. डीम लाईट्स, म्युझिक, फ्लावर्स, एकंदरीतच खूप रोमॅन्टिक वातावरण होतं. तो तिच्या जवळ येऊन तिच्या कानात म्हणाला, आवडलं? खूपच. पण तू हे सगळं कधी केलं? दॅट डझंट मॅटर, असं म्हणून त्याने तिला आणखीन जवळ ओढलं. तीही त्याच्याजवळ जाऊन सुखावली. त्याने हळूच लाईट्स ऑफ केले. आज कितीतरी दिवसांनी सकाळ तिला प्रसन्न वाटत होते. तिला उठण्याची अजिबात इच्छाच होत नव्हती. तरीही सुसॅनचा हात बाजूला करत ती उठली आणि तिच्या हालचालीमुळे त्यालाही जाग आली. रियाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यालाही बरं वाटलं आणि गेले कित्येक दिवसांचं मळब दूर झाल्यासारखं वाटलं. तो तिच्याकडे बघत होता. अरे, असा काय बघतोय? उठ, आज ऑफिसला नाही जायचंय का? ती म्हणाली. तू म्हणशील तर सुट्टी घेऊ, तो म्हणाला. चल, काहीही आपलं. हो रिया, खरंच. मला काय वाटतंय आता ना आपल्याला वॅकेशनवर जाण्याची गरज आहे. डोंट यू थिंक सो? नॉट अ बॅड आयडिया. पण त्यासाठी आधी ऑफिसला जावं लागेल. उठ पटकन, ती म्हणाली. तू ना खरंच मूड किलर आहेस. पण मी बघ सिरियस आहे. आज दोघांच्याही सुट्ट्या अप्रूव्ह करून घेता की नाही बघ. रियाने त्याला हसून फक्त हो म्हटलं. संध्याकाळी तो रियाला म्हणाला, रिया, मेल चेक केला? नाही रे. बघते काही अर्जंट होतं का? हो, महत्त्वाचं आहे. तू चेक कर आधी. तिने लगेचच पाहिलं. काय? सुशांत, काय आहे हे? तुला म्हटलं होतं ना मी खूप सिरियस आहे. अरे पण लगेच का? एकदा डेट बघ, नेक्स्ट मंथची आहे. हो रे, ते दिसतंय मला. पण बिन सोड. तुला डेस्टिनेशन कसं वाटलं सांग? बाली? मस्तच. आवडलं. चल मग कर तयारी सुरू, तो तिला म्हणाला. दोघंही खूप एक्सायटेड होते. खूप दिवसांच्या विरहानंतर आता त्यांचं नातं अधिकच घट्ट झालं होतं. पण तरीही त्यांचं भांडण, रुसवे फुगवे चालूच असायचे. त्यातूनच त्यांचं प्रेम अधिकच बहरत होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा इथेच समाप्त होत आहे आणि तुम्ही या कथेला भरपूर साथ दिली आणि माझ्या पुढील कथेला सुद्धा असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.